लेक्चर मध्ये आपण एसएससी बोर्ड 10 स्टँडर्ड चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हे जे चॅप्टर बघितलं आपण तर 12 मार्क्स आहेत बोर्डच्या हिशोबाने विथ ऑप्शन्स। तर याच्यामध्ये आपल्याला तीन वेगवेगळे टाइप्स बघायचे। एक सिंपल मेथड आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनची, त्याचं सोल्युशन फाइंड करण्यासाठी एक सिंपल मेथड, त्याच्यानंतर सेकंड कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड आणि थर्ड फॉर्म्युला मेथड। आता हे चॅप्टर 12 मार्कचा असल्याने आपल्याला त्याचे बेसिक गोष्टी सगळ्या माहित असणं गरजेचं आहे आणि पुढे जाऊन आपण बघणार आहे प्रत्येक सेपरेट जे स्टेप्स दिले आपल्याला सॉल्व्हिंगच्या। त्याच्यात बघा आता पॉलिनॉमियल्स। पहिले पॉलिनॉमियल म्हणजे काय, पॉलिनॉमियल माहिती आपल्याला, आपण शिकलो याच्या आधी। तर त्याच्यात दोन टाइप्स पडतात त्याचे, लिनियर पॉलिनॉमियल आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल। लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे काय, असे इक्वेशन्स ज्याची डिग्री जर 1 असेल, म्हणजे सपोज आता इथे ट्वाइस x + 5 जर असे इक्वेशन असेल, तिथं x काय व्हेरिएबल आणि व्हेरिएबलचा कोएफिशिएंट मिळतो आपल्याला 2 आणि त्याच्या पॉवरला आहे 1, म्हणजे त्याला आपण इंडेक्स पण म्हणतो। पॉवरला जो काही नंबर आहे जर 1 असेल तो लिहित नाही आपण, जर लिहिलेला नसेल तर त्याची इंडेक्स असते 1, म्हणजेच काय त्याची डिग्री झाली 1, म्हणून हे झाले लिनियर पॉलिनॉमियल, त्याला आपण लिनियर इक्वेशन पण म्हणतो। त्याच्यानंतर जर आपल्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणजेच क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आपण जो टॉपिक बघणार आहे तो महत्त्वाचा आहे। आता क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणजे काय, ज्याच्यात हायेस्ट इंडेक्स इक्वेशन मध्ये जर 2 असेल म्हणजे 2 असेल तर त्या पॉलिनॉमियलला आपण म्हणतो क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल। सपोज आपल्याकडे इक्वेशन दिलं 2x² + 4x + 5। आता याच्यात आपण इंडेक्स चेक करू। इंडेक्स म्हणजे इथे आपल्याकडे व्हेरिएबल आहे x, x च्या पॉवरला इथे बघितलं तर 1 आहे, इथे x च्या पॉवरला 0 आहे पण तो लिहित नाही। x⁻0 म्हणजे 1 असतो किंवा समथिंग ⁻0 त्याची व्हॅल्यू असते 1, म्हणून आपण x⁻0 इथे लिहित नाही। इथे 0, इथे 1, इथे 2। आता x⁻2 हायेस्ट इंडेक्स झाली 2, म्हणून ह्या पॉलिनॉमियलची डिग्री झाली 2। आता जर डिग्री 2 असेल तर त्या पॉलिनॉमियलला आपण म्हणतो क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, म्हणजेच आपण त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो। ओके, पुढची स्टेप बघा आता, स्टँडर्ड फॉर्म ऑफ द क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल ऑर इक्वेशन्स। आता स्टँडर्ड फॉर्म म्हणजे अशा पद्धतीचे जर सगळे इक्वेशन असेल, कोणते असेल, तो जर ह्या फॉर्मॅट मध्ये असेल तर त्याला आपण म्हणतो क्वाड्रॅटिक इक्वेशन्स। आता बघा ax² + bx + c = 0, ax² + bx + c = 0 where a b c belongs to रियल नंबर r, म्हणजे रियल नंबर मध्ये कोणतेही नंबर असेल तरी आपण त्याला काय म्हणतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स किंवा पॉलिनॉमियल। आता याच्यात एक महत्त्वाची कंडिशन आहे, a is not equal to 0। a is not equal to 0 का, जर a is equal to 0 असेल तर काय होऊ शकतं, सपोज आपण a is equal to 0 घेतला तर मिळेल आपल्याला इथे 0 × x² + bx + c = 0। therefore we get bx + c = 0। कारण का, 0 ने कोणत्याही नंबर मध्ये मल्टिप्लाय करा, कोणताही व्हेरिएबल असू द्या, काही असू द्या, त्याला जर मल्टिप्लाय केलं तुम्हाला 0च मिळणार आहे। मग पुढचं इक्वेशन मिळतं तुम्हाला bx + c। मग आता जर बघितलं आपण याची इंडेक्स जर चेक करत गेलो, हायेस्ट इंडेक्स किती मिळते आपल्याला, फक्त इथं c ला कोएफिशिएंट c चा व्हेरिएबल आहे इथे x, सपोज x⁻0 तो लिहित नाही म्हणून इथं 0, x चा इथं इंडेक्स मिळाली 1, हायेस्ट इंडेक्स किती मिळाली इक्वेशनची 1, म्हणून ही झाली लिनियर पॉलिनॉमियल। इट इज नॉट क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल। म्हणजे काय, ही जी कंडिशन आहे ही नेसेसरी कंडिशन आहे, a इज नॉट इक्वल टू 0। पुढे जाऊन आपल्याला रूट्स ऑफ पॉलिनॉमियल बघायचे। नेक्स्ट टॉपिक रूट्स म्हणजे काय, आपण जे काही नंबर फाइंड करणार आहे पॉलिनॉमियलचे, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचे, ते नंबर ने ही इक्वेशन सॅटिस्फाय केलं पाहिजे। सॅटिस्फाय केलं म्हणजे काय, आपण जर x बद्दल त्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला = 0 मिळाला पाहिजे। म्हणजे हे झाले रूट्स ऑफ पॉलिनॉमियल। आता आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 बघणार आहे, बाकीचं बघत बसल्यापेक्षा। तर प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 मध्ये फर्स्ट एक्झाम्पल दिले आपल्याला बघा, प्रॅक्टिस सेट नंबर
2.1. सेट नंबर 2.1. त्याच्यातलं पहिले इक्वेशन बघा. आता मी इक्वेशन नाही लिहित. त्याच्यात असं म्हटलं त्यांनी राईट एनी टू क्वाड्रेटिक इक्वेशन्स. आता राईट टू एनी क्वाड्रेटिक इक्वेशन्स. आता आपण क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशन बघितलं. मग क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे काय? ज्याची हायेस्ट इंडेक्स 2 असते त्याला आपण क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणतो. आणि a b c बिलॉंग्स टू r म्हणजे ax2 bx c अशा टाइपचं तुम्ही किती इक्वेशन म्हणू शकता? लाखो कोटी. मग आता abc बिलॉंग्स टू r असलं पाहिजे आणि a इज नॉट इक्वल टू 0. एवढीच कंडिशन जर आपण घेतली आणि जर सॉल्व्ह केलं, असे लाखो एक्झाम्पल म्हणजे आपण फक्त दोनच विचारले, तर त्याच्यात आपल्याला आन्सर मी डायरेक्ट आन्सर लिहितो इथे. आता फर्स्ट त्यांनी दोनच एक्झाम्पल सांगितले, आपण बघू आता. 2x² + 5x + 6 हे झालं फर्स्ट इक्वेशन. त्याच्यानंतर सेकंड. आता काही मुलं म्हणतील की मिडल टर्म जी आहे ती नेसेसरी आहे का? घेतलीच पाहिजेत का? किंवा लास्ट टर्म पण घेतलीच पाहिजेत का? असं काही नाही. कारण आपल्या फक्त तर नेसेसरी काय सांगितलंय? a इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे b आणि c इज इक्वल टू 0 असेल तरी चालेल. म्हणजे आपण डायरेक्टली असं लिहू शकतो 2x². याला आपण क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल म्हणू शकतो. त्याच्यानंतर असं लिहू शकतो 2x² + 6. मिडल टर्म नका घेऊ तरी काही अडचण नाही. म्हणजे आपल्याला असे खूप सारे एक्झाम्पल मिळतील. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये दिले आपल्याला डिसाइड which of the following are quadratic equations. आता which of the following quadratic equations आपल्याला काही इक्वेशन दिले असतील. हे जे क्वेश्चन आहे हे 1 मार्कच्या क्वेश्चन मध्ये इम्पॉर्टंट असतात. त्यात आपल्याला इक्वेशन दिलेले असते त्याला आपल्याला डिसाइड करायचं आहे की नाही. मग आहे की नाही साठी फक्त काय आपल्याला चेक करताना फक्त आपण काय करणार? आपला जो स्टँडर्ड फॉर्म आहे ax² + bx + c = 0 या फॉर्मॅट मध्ये बसतं का तेवढे चेक करायचं. आता क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये बोलले त्यांनी डिसाइड which of the following are quadratic equations. आता फर्स्ट बघा त्याच्यात x² + 5x - 2 = 0. आता बघा हे जे इक्वेशन आहे तुमच्या स्टँडर्ड फॉर्मशी मिळतं जुळतं आहे का? इथे बघा आता a ची व्हॅल्यू जर तुम्ही चेक केली तर 1 मिळेल. x² चा कोएफिशिएंट मिळतो आपल्याला 1. bx b ची व्हॅल्यू आपल्याकडे 5 आणि c ची व्हॅल्यू मिळते आपल्याला -2. ऑल बिलॉंग्स टू रियल नंबर r and hence given equation is a quadratic equation. आपण म्हणायचे ते फक्त yes it is quadratic equations. त्याच्यानंतर सेकंड बघा. सेकंड दिले आपल्याला y² = 5y - 10. आता बऱ्याच मुलांना कन्फ्युजन असेल की असं का दिलंय. देऊ शकता कसंही देऊ शकता पण त्याला आपल्याला फक्त इंटरचेंज करता आलं पाहिजे. आपला जो स्टँडर्ड फॉर्म आहे ax² + bx + c = 0. मग आता आपण याला सॉल्व्ह करताना काय करणार बघा. आपला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. व्हेरिएबल काही असू द्या x y z m n काही असेल abc. आता y² हा = ची तिकडची टर्म जर इकडे येत असेल तर ती काय होते प्लस ची होती मायनस आणि मायनस ची होती प्लस. म्हणून ते आपल्याला मिळेल 5y + 10 = 0. आता आपण पुढच्या स्टेप कडे जाणार. मग आपण चेक करणार हा स्टँडर्ड फॉर्म आहे की नाही. मग स्टँडर्ड फॉर्म आपल्या लक्षात असला पाहिजे ax² + bx + c हा लक्षातच ठेवा. लर्न करून टाका डायरेक्टली. मग आता ax² + bx + c = 0 या फॉर्मॅट मध्ये मिळते आपल्याला. जर आपण बघितला y चा कोएफिशिएंट मिळतो आपल्याला 1. y चा मल्टिप्लायर जरी लिहिलेला नसेल 1 हा लिहित नाही. पॉवरला पण लिहित नाही मल्टिप्लाय करताना पण लिहित नाही. म्हणून आपल्याला ऍज्युम करून घ्यायला तो 1 असेल. म्हणून y² चा कोएफिशिएंट मिळाला 1. त्याच्यानंतर y चा कोएफिशिएंट आपल्याकडे -5 म्हणजे b ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला -5 आणि c ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 10. त्याच्यानंतर थर्ड एक्झाम्पल बघा. आता हे सोपे एक्झाम्पल आहे. आपल्याला एक्झामला विचारताना एवढे सोपे तर नाही विचारणार, थोडे टफ येतील. पुढे बघा आता
वाय स्क्वेअर प्लस 1 अपॉन वाय इज इक्वल टू 2. आता हे एक्झाम्पल बघा, याला आपल्याला सॉल्व्ह करून मग कन्सिडर करायचं आहे की नाही. पुढे बघा, आता याला सॉल्व्ह करताना आपण जसं रॅशनल नंबरची ऍडिशन करतो त्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचं. पहिले आपल्याला हे डिनॉमिनेटर जो y आहे तो बाहेर काढायचा आहे. तर बघा, मी जर याला इक्वेशन नंबर a म्हटलं तर आता हा मला y कॅन्सल करायचा. म्हणजे मी जर पूर्ण इक्वेशन a ला जर y ने मल्टिप्लाय केलं तर हा ऑटोमॅटिक y कॅन्सल होणार आहे आणि डिनॉमिनेटरचे y चे कॅन्सल पूर्ण टर्म कॅन्सल करू शकतो आपण. मग काय म्हणतो मी, मल्टिप्लाय इक्वेशन a बाय y, देन वी गेट, आपल्याला काय मिळणार आहे, y इंटू वाय स्क्वेअर. आता लॉज ऑफ इंडायसेस आपण शिकलो आहे लास्ट इयरला, प्लस y अपॉन y इज इक्वल टू 2. लॉज ऑफ इंडायसेस काय सांगतो, जर बेस सारखा असेल तर पॉवरची ऍडिशन होते. बेस सारखा असेल तर पॉवरची ऍडिशन होते. तर बघा, y इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल, इथे y च्या पॉवरला 1 आहे लिहिलेलं जरी नसेल तो तरी आपल्याला कन्सिडर करायचा आहे. म्हणजे y रेज टू 1 इंटू y रेज टू 2, तर तो झाला आपल्याला 1 प्लस 2 प्लस, आता हा कॅन्सलच होता, दोन्ही जर टर्म सारखे असतील म्हणजे तर 1 इज इक्वल टू 2y. therefore we get y रेज टू 3. आता हा 2y इकडे आणतो, मायनस 2y होऊन जाईल तो, आणि हा प्लस 1 इज इक्वल टू 0. अशा टाइपचे प्रॉब्लेम आपल्याला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. तर बघा, आता याला चेक करायचं आहे का डिसाइड करायचे आहे की नाही. तर डिसाइड करताना आपल्याला परत स्टँडर्ड फॉर्म आठवला पाहिजे, x स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. या फॉर्मॅट मध्ये आहे की नाही, जर असेल तर यस, नसेल तर नो. मग आता बघा, ax स्क्वेअर, आता इथे फक्त y दिले आपल्याला, व्हेरिएबल काय y, आपण x ऐवजी तर y व्हेरिएबल दिलाय. आता y क्यूब, ह्या इक्वेशन पहिली क्वाड्रॅटिक आहे की नाही ते चेक करू. क्वाड्रॅटिकचा अर्थ काय, हायेस्ट इंडेक्स ही काय असले पाहिजे, 2 असले पाहिजे, 2 असले पाहिजे, तरच आपण त्याला म्हणतो क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आता बघा, याची इंडेक्स चेक करत येऊ. ह्या 1 जो कोएफिशिएंट आहे त्याचा व्हेरिएबल असेल y, y चा इंडेक्स आहे 0, इथे इंडेक्स मिळेल आपल्याला 1, इथे इंडेक्स मिळेल 3. आता हे सगळ्यांमधून मोठा नंबर कोणता आहे 3, म्हणजेच काय, याची डिग्री मिळाली आपल्याला 3. हेन्स इट इज नॉट क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आपण आन्सर लिहिणार नो, इट इज नॉट क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 2 मधला क्वेश्चन नंबर 4, 2 मधला 4 बघू आपण. गडबड करायचं कारण काही नाही. तर बघा, 4 x प्लस 1 अपॉन x इज इक्वल टू मिळते आपल्याकडे -2. आता इथे आपल्याला व्हेरिएबल दिला आहे x, व्हेरिएबल x आहे, पण चेक करायचं आपल्याला आहे की नाही. मग आता हा जो डिनॉमिनेटरचा x आहे आपल्याला तो कॅन्सल करायचा आहे. कॅन्सल करण्यासाठी आपण याला इक्वेशन मी a म्हणतो. मग मल्टिप्लाय इक्वेशन a बाय x, तर काय मिळेल, x इंटू x प्लस x अपॉन x इज इक्वल टू -2 इंटू x. तर बघा, लॉज ऑफ इंडायसेस परत आठवायचे, सांगण्याची गरज नाही ते आता, नाहीतर लिहून घ्यायचे. a रेज टू m इंटू a रेज टू n इज इक्वल टू a रेज टू m प्लस n. हे रूल आपल्याला आठवलेच पाहिजे, बेसिक सगळं हे झाले आहे. तर आता x इंटू x काय, x स्क्वेअर प्लस हा x आणि हा x कॅन्सल, इथे राहिला 1 इज इक्वल टू -2x. therefore we get x square plus, आता हा -2x इकडे आल्यानंतर होईल मायनसचा प्लस, त्याला ऑर्डर मध्ये लिहून घेऊ, इज इक्वल टू 0. म्हणजे काय,
आता इंडेक्स चेक करू आपण पहिले, ही जी पॉलिनॉमियल क्वाड्रेटिक आहे की नाही. इंडेक्स चेक करता इथे इंडेक्स 0, इथे इंडेक्स 1, इथे इंडेक्स 2. मग आता हायेस्ट इंडेक्स मिळेल आपल्याला 2, म्हणून क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. आणि स्टँडर्ड फॉर्म आहे का? आहेच. ओके. आता नेक्स्ट बघा, याच्या टाइपचे एक्झाम्पल आपल्याला नक्कीच विचारले जातील. पुढे बघा, 5th नंबरचे एक्झाम्पल दिले आपल्याला त्यांनी, m+2 m-5 = 0. बरेच मुलं कन्फ्युजन मध्ये असतील, काही m कसा आला. तुम्हाला पहिले सांगितलं की व्हेरिएबल काही असेल, तुमचं नाव असू शकतं. मग आता m दोन असे वेगवेगळे लिनियर फॉर्म दिले, मग याला मल्टिप्लाय करायचं, सॉल्व्ह करायचं आपल्याला पहिले. मग आता दिस इम्प्लाइज, आपण जसे मल्टिप्लिकेशन करतो तशी सेम मल्टिप्लिकेशन करायची आहे. तर बघा, m ह्या ब्रॅकेटने ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. मग आता m × m-5 ही फर्स्ट स्टेप करतो मी, +2 × m-5 = 0. तर बघा, आता m ने या पूर्ण m-5 ला मल्टिप्लाय करायचंय, +2 × m-5 ने मल्टिप्लाय करायचंय. दिस इम्प्लाइज नेक्स्ट स्टेपला आता m × m डायरेक्टली तुम्ही आता लॉस ऑफ इंडायसेस पण वापरायचं आपल्याला तिथे, आता समजून घ्या तुम्ही. m × -5 मीन्स -5m प्लस 2 × m किती 2m, 2 × -5 -10 = 0. पुढे बघा, m² तुम्हाला ऍडिशनचे रूल सांगितले, शिकवले, ते झाले, सारखीचा टॉपिक येतो. तर बघा, आता -5m + 2m -5m थोडा वेळ विसरून जा वाटलं सर, जर कळत नसेल तर. तर आता -5 + 2 मायनस, आता जर 1 2 1 प्लस आणि एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह नंबर जर असेल आपल्याकडे, तर आपण त्याची सबट्रॅक्शन करतो. आणि सबट्रॅक्शन केल्यानंतर जो काही मोठा नंबर असेल त्याचं जे साइन असेल ते आपण आन्सरला देतो. मग तिथं -5 + 2m या दोघांची ऑब्वियसली सबट्रॅक्शन होणार आहे, आणि जी काही सबट्रॅक्शन होणार आहे ते आन्सरला पण आपण मायनस साइन देणार आहे. आता -5 + 2, 5 मधून 2 गेले, किती राहिले 3. मग आता 3 तर लिहिणारच आहे, राहिला प्रश्न फक्त साइनचा. मग आता साइन मोठ्या नंबरला साइन काय आपल्याकडे मायनस, म्हणून मी इथे मिळेल आपल्याला -3m आणि इथे -10 = 0. आता जर याचं ऑब्झर्वेशन केलं, फक्त व्हेरिएबल इथे m आहे आपल्याकडे, बाकीचा सगळा फॉर्मॅट आपला क्वाड्रेटिक्सचा जो स्टँडर्ड फॉर्मॅट a² + bx + c त्या फॉर्मॅट मध्ये बसतंय, म्हणून आपलं काय झालंय क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. त्याच्यानंतर पुढे बघा, क्वेश्चन नंबर 3 आपल्याकडे, राइट द फॉलोइंग इक्वेशन इन स्टँडर्ड फॉर्म अँड फाइंड द व्हॅल्यूज ऑफ abc. जर असा क्वेश्चन विचारला गेला, स्टार्ट पहिले त्याच्या आधी आपल्याला स्टँडर्ड फॉर्म माहिती आहे, a² + bx + c. त्याच्यात आपल्याला फक्त x² चा कोएफिशिएंट, x चा कोएफिशिएंट आणि कॉन्स्टंट या सगळ्या व्हॅल्यू लिहायचे फक्त. क्वेश्चन नंबर 3 बघा, 3 मधला पहिला क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3 चा फर्स्ट, 2y = 10 - y². आता हा जर एक्झाम्पल बघितला, हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही, मग या इक्वेशन आपल्याला पहिले स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. त्याच्यासाठी लागणार आपल्याला दिस इम्प्लाइज, आता हा y² मायनस इकडे जर घेऊन आलो आपण, तर तो होईल प्लस y² हा +2y जसा आहे तसा, आणि हा 10 इकडे आल्यानंतर होईल -10 = 0. 1 मार्कचा क्वेश्चन आहे हा. याला आपण कन्वर्ट केलंय स्टँडर्ड फॉर्म मध्ये, पण आपल्याला कम्पेअर करायचंय. आता एबीसी ची व्हॅल्यू फाइंड करायचं, स्टँडर्ड फॉर्म झाला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. नेक्स्ट स्टेप आपली, बाय कंपेअरिंग स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपण जर स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स याला जर कंपेअर केलं, आपला स्टँडर्ड फॉर्म तर माहितीच आहे प्रत्येकाला, ax² + bx
प्लस सी. फक्त इथं व्हेरिएबल आपला एक्स आणि तिथे बाय दिले आपल्याला कंपेअर करायचं आहे. देअरफॉर हिअर a इज इक्वल टू म्हणजे x चा आणि ते y स्क्वेअरचा कोएफिशिएंट काय आहे म्हणजे a ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1, b ची व्हॅल्यू मिळाली 2 आणि c ची व्हॅल्यू मिळाली -10. साइनला पण खूप महत्त्व आहे. प्लस असेल तर प्लसच लिहा, मायनस असेल तर मायनसच लिहा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे सेम स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि एबीसी च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 2 x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2x + 3. आता इथं आपल्याला मॅथमॅटिकल ऍक्टिव्हिटीज माहित असल्या पाहिजे. जसं आपण a + b ब्रॅकेट स्क्वेअर a - b ब्रॅकेट स्क्वेअर a + b ब्रॅकेट 2 हे फॉर्म्युले बघितले. त्या सगळे फॉर्म्युले बेसिक विसरायचे नाही आपल्याला कधीच. मग आपल्याकडे बघा a - b चा ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे a² - 2ab + b² हे सगळं झालेले आहे आपण. तर बघा आता a इज इक्वल टू x आणि b इज इक्वल टू -1 किंवा 1. तर याला सॉल्व करून घ्यायचं पहिले. दिस इम्प्लाइज तर मिळेल आपल्याला x² - 2x + 1 इज इक्वल टू 2x + 3. दिस इम्प्लाइज नेक्स्ट स्टेपला x² हा 2x इकडे येऊन -2x आणि -2x - 2x किती झाला -4x आणि हा 3 इकडे आल्यानंतर 1 - 3 इज इक्वल टू -2. हे जमलं पाहिजे. आता मग झाला स्टँडर्ड फॉर्म. देअरफॉर मग त्याला कंपेअर करायचं मी परत ते नाही. तर हिअर a is equal to 1, b is equal to -4, c is equal to -2. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आपण इम्पॉर्टंटच घेऊ याच्यातले. मी 5 नंबरचा क्वेश्चन घेऊ त्याच्यातला. p इंटू जर कोणाला अडचण असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता. 3 + 6p इज इक्वल टू -5. याला आपण सॉल्व करायचं आहे. स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करू. फर्स्टली आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग आता p * 3 + 6 * p 6p * p किती झाला 6p² इज इक्वल टू -5. दिस इम्प्लाइज नेक्स्ट स्टेपला 6p² + 3p मायनस हा झाला प्लस इज इक्वल टू 0. हा झाला तुमचा स्टँडर्ड फॉर्म. आता देअरफॉर बाय कंपेअरिंग इक्वेशन विथ स्टँडर्ड फॉर्म ax² + bx + c therefore we get a is equal to 6, b is equal to 3 and c is equal to 5. This is the required answer. तर बघा आता बाकीचे जर कोणाला काही अडचण असेल तसा कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 4 बघणार आपण. नेक्स्ट क्वेश्चन इथपर्यंत कळायला असेल सगळ्यांना अशी अपेक्षा आहे. क्वेश्चन नंबर 4 बघा. डिटरमाइन whether the following values given against each of the quadratic equations are roots of the equations. क्वेश्चन नंबर 4 मध्ये त्याच्यातला पहिला सब क्वेश्चन आहे आपल्याकडे x² + 4x - 5. इथे बघा आता x is equal to 1 दिलाय आणि -1 दिले. ओके. क्वेश्चनचा अर्थ पहिले कळून घ्या. क्वेश्चन एकदा व्यवस्थित वाचा. क्वेश्चनचा अर्थ असा आहे जे काही x ची व्हॅल्यू दिले या इक्वेशनचा जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आपल्याकडे त्याचे रूट्स आहेत. रूट्सची तुम्हाला डेफिनेशन सांगितली. रूट्स म्हणजे अशी गोष्ट अशी व्हॅल्यूज की आपण जर स्टँडर्ड फॉर्म मध्ये किंवा इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर जर आपल्याला इज इक्वल टू जर 0 मिळत असेल आन्सर तर त्याला आपण म्हणतो रूट्स ऑफ द पॉलिनॉमियल किंवा रूट ऑफ इक्वेशन्स. मग इथे बघा आपल्याला रूट्स दिले x इज इक्वल टू 1 -1. मग हे दोघं जर रूट्स असतील तर आपल्याला आन्सर 0च मिळाला पाहिजे. जर 0 आलं तर इट इज रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. जर नाही आले तर इट इज नॉट रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग बघा आता फर्स्ट इफ
x इज इक्वल टू 1 जर असेल तर आपल्याला देन व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला x बद्दल 1 पुट करू 1 चा स्क्वेअर प्लस 4 into 1 minus 5 this implies 1 चा स्क्वेअर 1 plus 4 minus 5 this implies 5 minus 5 0 hence x is equal to 1 is a root of a given quadratic polynomial minus 1 then we get answer minus 1 square plus 4 into minus 1 minus 5 आता मल्टिप्लिकेशन चे लॉ एडिशन चे लॉ आपल्याला नसले पाहिजे त्याच्याशिवाय नाही जमणार हे तर बघा आता -1 चा स्क्वेअर होतो 1 प्लस 4 into -1 -4 हा -5 म्हणजे आपल्याला मिळत आहे 1 - 4 - 5 -4 - 5 -9 प्लस 1 किती -8 is not equal to 0 hence x is equal to -1 is not a root of the given quadratic polynomial त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 मध्ये सेकंड क्वेश्चन दिला आहे तो तुम्ही घरी करायचा आहे त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 5 क्वेश्चन नंबर 5 फाइंड k इंपॉर्टेंट क्वेश्चन है एग्जाम पॉइंट ऑफ व्यू में इफ x is equal to 3 is a root of कशाचा रूट आहे kx square minus 10x plus 3 is equal to 0 या पॉलिनॉमियलचं रूट्स ऑफ इक्वेशन kx square minus 10x plus 3 आता रूट्स दिले म्हणजे काय पहिली कंडिशन तर सॅटिस्फाय करते ते स्टँडर्ड फॉर्म किंवा कोणते इक्वेशन असेल त्याचं रूट्स म्हणजे काय इज इक्वल टू 0 मिळते आपल्याला म्हणजे आपल्याला x बद्दल व्हॅल्यू पुट करायची आहे आणि k ची व्हॅल्यू फाइंड करायची बघा आता गिवन काय काय दिले गिवन x is equal to 3 is a root of given equation आता आपण आतापर्यंत मागच्या क्वेश्चन मध्ये बघितलं रूट जर असेल तर इज इक्वल टू 0 मिळतं आपल्याला therefore we get k into 3 चा स्क्वेअर minus 10 into 3 plus 3 is equal to 0 मिळणार आहे ते 0 नाही ओके is equal to 0 मिळते therefore we get k into 3 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर किती 9k minus 10 into 330 plus 3 is equal to 0 therefore we get 9k is equal to क्या बताया इधर minus 27 is equal to 0 therefore 9k is equal to 27 therefore we get answer k is equal to 27 upon 9 therefore k is equal to 3 which is required answer हा प्रॉब्लेम 3 मार्क्सला विचारला जाऊ शकतो ओके त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे एक्सरसाइजचा 2.1 चा तो पण इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटीज बेस आहे ऍक्टिव्हिटी विचारली जातात एग्जाम मध्ये क्वेश्चन नंबर 6 क्वेश्चन नंबर 6 काय सांगतो बघा लिहित नाही one of the roots of the equation 5m square given directly to me given 5m square plus 2m plus k is equal to 0 is दिले आपल्याकडे -7/5 complete the following activity and find the value of k आता one of the roots दिले सेम प्रोसिजर करायची त्याने ऍक्टिव्हिटीज बेस दिले तुम्ही बघू शकता एक्झाम्पल मध्ये
पण आता मी डायरेक्ट सॉल्व्ह करतो याला. रूट्स दिले याचा अर्थ काय, रूट्स दिले आपल्याला m ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे -7/5. so therefore we get m is equal to -7/5. आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची k ची. therefore 5 into -7/5. सेम प्रोसिजर आहे, फक्त कॅल्क्युलेशन इथे टफ होती जरा, कारण फ्रॅक्शनल कॅल्क्युलेशन येते किंवा रॅशनल नंबरची ऍडिशन सबट्रॅक्शन माहिती आहे आपल्याला कशी करतो आपण. -7/5 plus k is equal to 0. therefore 5 into 7 चा स्क्वेअर 49/25 प्लस इथे माइनस होईल साइन -14/5 plus k is equal to 0. therefore we get 5 1 are 5 5 5 are 25. इथे मिळेल आपल्याला 49/5 -14/5 plus k is equal to 0. रॅशनल नंबरचे ऍडिशन सबट्रॅक्शन माहिती आहे, तर डिनॉमिनेटर जर सारखा असेल तर आपण न्यूमरेटरचे ऍडिशन सबट्रॅक्शन करतो फक्त. therefore 49 मधनं 14 जर गेले तिथे राहते इथे 35/5 plus k is equal to 0. therefore इथे 5 7 are 35. 7 plus k is equal to 0. therefore k is equal to -7.